घरामध्ये बाळातीन पाय असेल, सांधेदुखीचा त्रास असेल तुम्हाला किंवा कोणतासुद्धा प्रॉब्लेम असेल तर आपल्याकडं ना आजीबाई ना ही लाडू तयार करायची. म्हणजे कुठले हो? मुटक्याचे लाडू. खूप पौष्टिक आहेत बरं का. तर आपण ही मुटक्याची लाडवाची रेसिपी पाहणार आहोत आणि ही रेसिपी पूर्णपणे आमच्या जाऊबाईंची आहे बरं का. त्यांनी हे लाडू तयार केले आहेत आणि पूर्ण रेसिपी त्यांनी शूटसुद्धा केली आहे. तर काय करायचं, इथं पावशेर डाळ घेतली आहे. आता वाटीचे प्रमाणामध्ये तिने घेतली होती. 1 वाटी हरभरा डाळ 3 तासासाठी भिजत घातली होती. 3 तास भिजल्यानंतर ती डाळ आहे ती आपण थोडंसं सुकवून घ्यायची. सुकवून म्हणजे वाळवून वगैरे घ्यायची नाही. पाणी वगैरे सुकल्यानंतर ना लगेचच हे मिक्सरच्या जारमध्ये ॲड करायचं. 1-2 वेळा धुतल्यानंतर 3 तास भिजल्यानंतर ती डाळ आहे ती मऊ होते. सुकवली की ते आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. ह्यामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही. थोडी थोडी डाळ घालून मिक्सरमध्ये अशीच बारीक करून घ्यायची. तर ही बघू शकताय बारीक झालेली डाळ आहे ते एका वाटीमध्ये ट्रान्सफर करायची. आता पीठ बघितलं आहात तुम्ही, जर बिना पाणी घालता करायचं आहे त्यामुळे उशीर लागतो. हे पीठ आहे ते पावशेरचं आहे. तर तुम्ही 4 दिवसातनं 5 दिवसातनं हे लाडू केले तरीसुद्धा चालतात किंवा एकदम करून ठेवले तर 15 ते 20 दिवस टिकले जातात. हे पीठ आहे ते आपण तळायला लगेच घेणार आहोत. ह्यामध्ये मीठ हळद वगैरे काही घालायची गरज नाही. असेच हे मुटके सोडून घ्यायचे किंवा भजे असतात ना तशाच पद्धतीने तुम्ही तळायला टाकले तरीसुद्धा चालतात. तळायला आहे ते जास्त उशीर लागतो. म्हणजे 10 ते 12 मिनटं लो फ्लेम ते मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचे. म्हणजे हे चांगली तळणी झाली की लाडूसुद्धा स्वादिष्ट लागतात बरं का. तुम्ही तुपामध्ये किंवा तेलामध्ये तळलं तरी चालतं. तर ज्या वाटेनं आपण हरभरा डाळ घेतले त्याच वाटेने तर साखर घेतली आणि अर्धी वाटी पाणी घातलं आहे. इथं पाक करायला आपण ठेवला आहे एकदम गॅसची फ्लेम लो करून. आणि नंतर आपण इथं घेतलं आहे तूप. आता इथं तूप घेतल्याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगते पुढं. तर हे तुपामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत पहिल्यांदा. मुटके आहेत ते थंड झाल्यानंतरच हे मुटके बारीक करून घ्यायचे. म्हणजे चांगले खरखरीत असं बारीक होतात. म्हणजे अगदी मोतीचूर लाडू होतो ना तशाच पद्धतीने ह्याची चव लागते. फक्त करायची पद्धत वेगळी. आणि इथं बघू शकता आहे हे थंड झालेले मुटके आहेत ते हाताने थोडेसे मोडून घेतले आहेत. म्हणजे मिक्सरमध्ये ना व्यवस्थित बारीक होतात. तर हे बारीक झालं आहे. अगदी मोतीचूर लाडू होतात ना आपण बघतोच हॉटेलमध्ये तशाच पद्धतीने इथं बारीक करून घेतला आहे. जास्त बारीक करून घ्यायचं नाही. पाक आला आहे की असं आमच्या जाऊबाईसारखा हात घालून बघायचं नाही. थोडंसं पळीवर घ्यायचं आणि नंतर बघायचं. त्यांना जर शूटिंग वगैरे काढताना थोडंसं जमलं नाही पण त्याने करण्याचा प्रयत्न केला आहे ह्याचं मला खूप कुतूहल वाटालं आहे. तर ह्यामध्ये घालायची विलायची पावडर आणि 1 तारी पाक करून घ्यायचा आहे. आणि छान असं मिक्स करून झालं की पाकामध्ये आपण जे केलेलं मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं डाळीचं ते ॲड करायचं. तर हे आहे ते तुम्हाला सांगतो अजिबात चुकत नाही. रवा लाडू आहे, कुठलेही लाडू चुकतील पण हा लाडू अजिबात चुकणार नाही. ज्या वाटेनं आपण डाळ घेतल्या त्याच वाटेनं साखर घ्यायची तितकीच घ्यायची आणि अर्धी वाटी पाणी ॲड करायचं. म्हणजे व्यवस्थितरित्या हे लाडू तयार होतात. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं दाबून आहे ते 10 ते 15 मिनटं आपण सेट होण्यासाठी द्यायचं. म्हणजे पाक आहे तो त्या डाळीचे मिक्सर करून बारीक करून घेतला आहे ना त्या मुरण्यासाठी. तर आता हे थंड झाल्यानंतर आहे ते एका दुसऱ्या पाटीमध्ये आपण हे करून घेणार, बाजूला काढून घेणार आहोत. आणि बघू शकता वळवून घ्यायचे लाडू. गरम असेल तर लगेच वळून घेऊ नका. असा गरम असलेला लाडू आहे तो चवीला वेगळा लागतो. त्यामुळे थंड झाल्यानंतर मिश्रण आहे नंतरच लाडू वळून घ्यायचे. आणि हे लाडू नक्की अशा पद्धतीने ट्राय करा आणि सुंदर चवीला लागतात. असंच चॅनल पाहत राहा. धन्यवाद.